मला काहीच न कळवतं रात्र रात्र बाहेर असायचं. पहाटे दारू पिऊन यायचं, जेवण बनव म्हणायचं, नाहीतर शिवीगाळ, मारहाण सुद्धा. सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करून ठेवलेल्या पक्षासारखी तडफडत राहिली. दुसरा पर्यायच नव्हता. घरातल्यांना जातवाला स्वतःच्या मुलीला मारणारा मुलगा चालतो, पण तारणारा दुसऱ्या जातीतला आहे म्हणून नाही चालत. इथं माणसाला संपवलं जातं, पण जात संपत नाही. आणि त्याला पोषक वातावरण देतेच सरकार. त्यामुळे पोलिसात जाण्याची सुद्धा सोय नाही. का पण माझ्याकडे यायचं होतं तू? कसं यायचं होतं? लग्नाची बायको पळून गेली म्हणून मग त्यांना नीट आपल्याला संसार करू दिला असतं ना, माझ्या आईबाबांना नीट जगू दिलं असतं. पाठची बहीण होती लग्नाची, त्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे काही पर्यायच नव्हता. आणि हे सगळं कसं झालं? रोज वाटाची तीच भीती त्या दिवशी खरी ठरली. रात्री ढाब्यावरून परत येताना कारचा ऍक्सिडेंट झाला. जागेवरच गेली.